मंडळी रामराम. काकडी पिकाची लागवडीचं जर नियोजन चालू असेल तर त्याच्यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वाणाची निवड करणे. मार्केटमध्ये जर विचार केला तर काकडी पिकाचे खूप सारे वाण जे आहेत ते सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जेवढे चांगले वाण येतात तेवढे खराब वाण सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध येतात. आपल्याकडनं जर चुकून खराब वाणाची जर निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं आणि सोबतच आर्थिक नुकसान जे आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. हे घडलं नाही पाहिजे आणि तुम्हाला उत्कृष्ट वाण जे आहे ते भेटलं पाहिजे आणि तुम्हाला निवडता आलं पाहिजे. तर या उद्देशाने मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय. तर सर्वात अगोदर जे आहे ते एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हा व्हिडिओमध्ये जे आहे ते कोणत्याही कंपनीचं मी प्रोडक्ट प्रमोशन बिलकुलच करत नाहीये. शेतकऱ्यांचे हित किंवा शेतकऱ्यांचा फायदा ज्या वाणाकडनं होणार आहे अशीच वाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात अगोदर ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की सर्वात उत्कृष्ट किंवा टॉपचे वाण आपण कोणत्या बेसिसवर म्हणतोय. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे उत्पादन क्षमता ज्या वाणाची सर्वात चांगली आहे, फळधारणा ज्या वेलीमध्ये किंवा ज्या व्हरायटीची फळधारणा जास्त चांगली आहे ते वाण आपण समोर सांगणार आहोत. सोबतच जे आहे चवीला एकदम चांगलं वाण जे आहे काकडीचं ते वाण, सोबतच ज्याचा जो रंग आहे हा एकदम आकर्षक रंग ज्या वाणाचा आहे तर तेच वाण मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच जे आहे ते रोग प्रतिकार क्षमता जी आहे ज्या वाणामध्ये चांगली आहे असेच वाण रिकमेंड करतोय. सोबतच पहिला तोडा जो आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे. 45 ते 50 दिवसामध्ये पहिला तोडा आला पाहिजे असं वाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मुख्यत्वे काकडीचा जर विचार केला तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या काकड्या येतात. एक म्हणजे हिरव्या कलरची काकडी आणि दुसरी जी आहे ते फिकट हिरवा म्हणता येईल किंवा पांढऱ्या कलरची काकडी. तर हिरव्या कलरच्या काकडीबद्दल जर बोलायचं झालं आणि सर्वात उत्कृष्ट वाण जर सांगायचे झाले तर त्यामध्ये जे आहे ते म्हणजे मालिनी नावानं एक वाण येतं सेमिनिस कंपनीचं. तर ते त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे पद्मिनी जे सेमिनिस कंपनीचं येतं. त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे नाजिया ईस्ट वेस्ट कंपनीचं येतं. त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे क्रिश जे व्हीएनआर सीडचं येतं. त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे प्रभू जे की नेत्रा सीडचं येतं. आणि त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे मालव जे की मैको कंपनीचं येतं. तर हे एकंदरीत पद्धतीने वाण होते हिरव्या रंगाचे. आता दुसरा जो प्रकार पडतो त्याच्यामध्ये जे पांढरा रंग किंवा फिकट हिरवा म्हणता येईल त्याला. तर ते जे वाण आहे तर त्याबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जे पहिलं वाण आहे ते म्हणजे जिप्सी प्लस जे नामदेव उमाजी कंपनीचं येतं. त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे शायनी जे की हायवेज राशी हायवेज कंपनीचं येतं. त्यानंतरचं जे वाण आहे ते म्हणजे आकांक्षा जे की आपल्याला नेत्रा सीडचं येतं. त्यानंतरचं जे आहे महिको कंपनीचे दोन वाण येतात, एक म्हणजे साक्षी आणि दुसरे जे आहे ते सिरीना. तर हे एकंदरीतपणे जे वाण येतात हे पांढऱ्या काकडीचे वाण येतात. हिरव्या काकडीचे आणि सोबत पांढऱ्या काकडीचे हे दोन्ही प्रकारचे वाण जे मार्केटमध्ये सध्या एकदम चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतायत आणि याचा वापर करून सध्या शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. तर हे एकंदरीतपणे काकडीचे वाण होते. याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असे दुसरे कोणते वाण लावतायत का शेतकरी आणि त्याच्यापासून शेतकरी संतुष्ट आहेत आणि चांगलं उत्पन्न मिळून चांगला फायदा कमवत आहेत? तर तसं काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.